जलप्रतिबिंब या अंकांचं जलप्रतिबिंब काढायचंय. आपण काय बघितलं बघा, ज्यावेळेस असं खालून रेषा दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला काय काढायची असते. हा, व्हेरी गुड. जलप्रतिबिंब म्हणजे जल म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब. आणि ज्यावेळेस या रेषा अशा असतात त्यावेळेस काय काढायचं असतं. बस, आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला काढायचं असतं. मग आता या हे जे 59 अंक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे याच्यातली कोणतं प्रतिबिंब काढायचं आपल्याला. जलप्रतिबिंब. शाबास. आता जलप्रतिबिंब काढताना आपल्याला काय लक्षात घ्यायचंय बघा, तर ही जी वरची बाजू आहे ती कुठे येणार आहे. फक्त खाली येणार आहे. वरची बाजू कुठे येणार आहे. खाली येणार आहे. खालची बाजू कुठे येणार आहे. वर येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, मग आता याचं काय नेमकं होईल बघा. तुम्ही असं समजा की हा जो 5 आहे, हा 5 जो अंक आहे याला फक्त आपल्याला उलट करायचं, याची बाजू बदलायची नाही. लक्षात येते का. हा 5 कसा दिसेल बघा. उलटा दिसेल. हे बघा, हा जो 5 आहे हा गोल असाच असेल, बरोबर ना. आणि ही जी आहे तो असा दिसेल, बरोबर का. 5 फक्त आपण काय केला, फिरवला, उलटा केला. खालची बाजू या ठिकाणी काय केली, वर केली. म्हणजे हा 5 आपण फक्त काय केला या ठिकाणी फिरवला, म्हणजे वरची बाजू खाली केली. आता हा जो 9 आहे हा सुद्धा आपल्याला काय करायचंय, वरची बाजू या ठिकाणी खाली आणि खालची बाजू या ठिकाणी काय करायचंय, वर. जसं की हे बघा, हा 9 ची ही खालची बाजू वर. हे बघा, याला जर आपण फिरवून बसवलं तर तो 9 बरोबर असा दिसतो. म्हणजे याला आपण ही वरची बाजू खाली, खालची बाजू या ठिकाणी काय केली, वर केली. म्हणजे ह्या अशा पद्धतीने आपण ह्या पाण्यातल्या प्रतिमा किंवा जलप्रतिमा ओळखू शकतो.